प्रेमात पडायला असा कितीसा वेळ लागतो. किती मी रोहन गोखले म्हणून तुला विचारतोय, माझ्याशी लग्न करायला आवडेल तुला? होकाराला वेळेचं बंधन नसलं तरी चालेल. टेक युअर टाइम. आणि मी नाही म्हणायचं ठरवलं तर? एका सेकंदाचाही विचार न करता तसंच कर. तेही आवडेल मला. या शांततेचा अर्थ मी होकार समजायचा का? हॅलो, मी इथे आहे. चल आता पटकन हो म्हणून टाक. हो, मी तयार आहे. ये ना, बस आम्ही आलोच.
कुठलं बिंब आणि कुठलं प्रतिबिंब हेच कळत नाही. आमच्या दोघात काहीच वेगळं नाही. पण मला थोडा वेळ लागेल. टेक युअर टाइम. मला कसलीच घाई नाही. तुला तुला नौका असेल नाही सगळं, पण या घराला, त्या घरातल्या प्रत्येक वस्तूला तुझा चेहरा नवीन नाहीये. बघ तरी सगळ्या भिंती कशा हसतायत. आज किती दिवसांनी या घराला घर पडायलंय. गेले काही महिने वर्ष तुम्ही रडूनच काढली, पण यापुढे नाही रडायचं. आणि या घराने जर मला इतकं पटकन स्वीकारलं असेल तर आय थिंक आता तुम्ही स्वीकारायला हवं. तुमचा जावई म्हणून, मुलगा म्हणून. अरे बाळा, त्यावेळेचे अश्रू आणि हे अश्रू वेगळे आहेत. हे आनंद अश्रू आहेत बरं. आणि तू म्हणत असशील तर हे आनंद अश्रू सुद्धा पुसून टाकतो. आपण आता इथे बसून ठरवूयात पुढे कसं कसं आणि काय काय करायचं ते. ये. मला वाटतं आपण लग्न रजिस्टर्ड करू. म्हणजे कुठल्याही प्रकारचा गाजावाजा नको, सेलिब्रेशन नको. आय थिंक लेट्स मेक इट सिम्पल. ठीक आहे, मग कुठला मुहूर्त किंवा धार्मिक विधी यावर तुझा विश्वास नसेल तर तसं करू. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. या सगळ्यावर माझा विश्वास आहे, पण येणारा प्रत्येक दिवस हा शुभच असतो आणि येणारा प्रत्येक क्षण हा लाभदायी असतो या मताचा मी आहे. तुमची दोघांची परमिशन असेल तर मला दीप्तीला 2 दिवस बाहेर कुठेतरी घेऊन जायचं. कुठे? काळजी करू नका, नाशिकला, माझ्या आईला भेटवण्यासाठी. अरे पण हे सगळं इतकं अचानक घडलंय, मग आम्ही पण येऊ का बरोबर? म्हणजे त्यांच्या काही शंका असल्या, त्यांना काही प्रश्न असले तर आम्हालाही बोलता येईल ना. आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला काय म्हणायचंय, पण तुम्ही आईला भेटून तरी काय बोलणार, काय सांगणार? दीप्तीच्या पूर्वायुष्याविषयीच ना. काही काळजी करू नका, मी दीप्तीच्या पूर्वायुष्याविषयी माझ्या आईला सगळं काही सांगितलं आणि ते नीट ऐकून घेतल्यानंतर आई मला फक्त इतकंच म्हणाली, मला तुझा अभिमान वाटतो. आम्हालाही आवडलं असतं रे तुझ्या आईला भेटायला. मी तुम्हाला आणखी प्रवास करू देणार नाहीये. हा, आधीच खूप दगदग झाली तुमची गेल्या 2-3 दिवसात. अभिजित, तुम्ही दोघं जा,
सॉरी हा, तुला अभिजित म्हणालो. नाही नाही, इट्स ओके. मला काही प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट आज नंतर मी तुमचा अभिजितच आहे. यापुढे मला भर गर्दीत जरी कोणी अभिजित म्हणून हाक मारली ना, तरी मी हो देईन. अरे हो, आणि तुझ्या आईला सांग बरं का, तुमचं लग्न आम्ही लावून देणार आहोत. का? आता तर आपलं ठरलं ना की आपण लग्न रजिस्टर्ड करायचं म्हणून. अरे हो, पण अभिदय आणि दीप्तीचं लग्न सुद्धा आम्ही अगदी साध्या पद्धतीने केलं. मग जरा हे लग्न तरी धामधुमीत करावं असं वाटलं. तुमच्या भावना मी समजू शकतो, पण मला वाटतं या विषयावर आपण नंतर शांतपणे बोलू. चालेल? आणि हो, आम्हाला एकदा तुझ्या आईला भेटायचंय बरं का. हो म्हणजे काय, नक्कीच. तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी ती खूप आतुर आहे. इनफॅक्ट दीप्तीला भेटायला तर ती आसुसली आहे. तिला वाटत होतं मी आयुष्यात लग्नच करणार नाहीये. पण आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, त्याशिवाय काहीही घडत नाही. हे घ्या, बिस्किट घ्या. आता अजून कोणी यायचं राहिलंय का? म्हणजे मी चहाचा आधण वाढवते. त्याची काही गरज नाहीये. आजकाल ना कुणाला सामाजिक बांधिलकीच राहिलेली नाहीये बघ. आता आपल्या सोसायटीतल्या मुलीचं लग्न झालं, ते हनीमूनला निघाले, तर त्यांच्यासाठी चांगलं लोकेशन नको का ठरवायला? लोकेशन? आई, ते दोघं हनीमूनला चाललेत का सिनेमाच्या शूटिंगला चाललेत? अगं तेच ते. भाग्य जरासं इकडे तिकडे ग. पण मला काय म्हणायचं ते कळलं की नाही? सविता, तुझं अगदी बरोबर आहे. हे बघ, आपण एकमेकांना मदत करायलाच पाहिजे. त्यासाठीच तर जमलोय ना आपण सगळे. हो, पण सगळे आलेत का? एवढे आलेत तेवढे खूप झाले. पण काही म्हणा आली मी, दीप्तीसाठी अगदी बेहूब दिसणारा नवरा मात्र शोधून आणलात तुम्ही. शोधून आणलं म्हणजे? हे बघ सविता, आम्ही रोह्याला फिरायला गेलो होतो. दीप्तीसाठी नवरा शोधायला नव्हतो गेलो, पण तिथे आम्हाला अचानक रोहन भेटला. आणि मग सुहासला बोलून घेतलं आमच्यापासून लपवून. याच्यात लपवण्याचा काही प्रश्नच नव्हता. सगळ्यांना सगळं माहिती होतं. निरोप दिला होता की तुमच्या इथे पण. कुणाकडे दिला होतास? स्नेहल? हा हा, माझ्याकडे दिला होता. काय ग, तुला माहिती होतं? हो आई, मी विसरले. अशी कशी विसरलीस तू? अगं ठीक आहे ना, आता कळलं ना तुला. चला, लग्नाच्या वेळेला तू नव्हतीस बोलणी करायला, पण आता हनीमूनचं ठरवायला तर आलीस ना. हनीमूनचं राहू दे ग, पण मला सांग, तो रोहन म्हणे कायमचा येतोय आपल्या सोसायटीत राहायला. घर जावई का? तुम्हाला काहीतरी अर्धवट माहिती मिळाली. कारण रोहन आपल्या सोसायटीत येतोय ही गोष्ट खरी आहे, पण घर जावई म्हणून नव्हे, तर सान्यांच्या वरचाच मुलचंदानींचा फ्लॅट तो विकत घेतोय. अच्छा अच्छा, म्हणजे दीप्ती आणि त्याची आई त्याच्या बरोबर राहणार. नाही ग,
त्याची आई साने फॅमिली बरोबर खाली राहणार. हो ना, म्हणजे त्यांना प्रायव्हसीही मिळेल आणि कधी वाटेल तेव्हा भेटता सुद्धा येईल. काय हो, आपल्या बिल्डिंग मध्ये आहे का कुणाचा फ्लॅट विकायचा? आई, तुम्ही का आमच्या मागे लागला? नाही, मी काय म्हणते, पण हे सगळं ठरवायला साने का नाही आले? असं आहे, दीप्ती आणि रोहन चाललेत हनीमूनला. त्यामुळे साने कुटुंब आणि रोहनची आई चालले ट्रिपला. कुठे चालले ट्रिपला? ते म्हणजे काय, रोह्यालाच जाणार असतील. लिभयाने एवढी पब्लिसिटी नाही का केली रोह्याची? नाही, पण आता यायला हरकत नव्हती. हा, हो चला उठा, आपल्याला रोह्याला जायला पाहिजे. आता अगं आपल्याला काय माहिती जागा कशी आहे काय आहे? अहो एवढी सगळी जण गेली आहेत ना, म्हणजे छानच असणार. अगं पण आपण इथे दीप्ती आणि रोहनच्या हनीमूनचं ठरवायला जमलोय ना. ते तुमचं तुम्ही ठरवा. नाहीतरी सगळ्या गोष्टी ठरवण्यात तुम्ही पटाईत आहातच की. काहीही नाही, काहीतरी चांगलं ठरवण्यात मी पटायची. हा काय हजरजबाबीपणा होता का टोमणा होता? हा माझा टोमणा होता. चला उठा, निघायला हवं आपल्याला. हो, आपल्या आधी जर सानेना बुकिंग मिळालं ना तर मला वाईट वाटेल. आई काय चाललंय तुझं? ए, हा आवाज तुझ्या बायकोवर चढवा, माझ्यावर नको. चला. सॉरी नुपूर, मी आज जरा स्पष्टच बोलले. नाही, पण बरं झालं तुम्ही बोललात. ते कुणीतरी बोलायची गरज होतीच. बरं, आता आपण ठरवून घेऊया ना त्या दोघांच्या हनीमूनचं काय करायचं ते. गोवा? नाही नाही, गोवा नको, महाबळेश्वरला पाठवूया. या दिवसात छत्री घेऊन आणि रेनकोट घालूनच फिरावं लागेल. राजस्थान? या, ही माझ्या नवऱ्याची रसिकता. आता हनीमूनच्या काळात वाळवंट तुडवायचं का त्यांनी? पण राजस्थान छान आहे ग. हे मलाही माहितीये छान आहे, पण याला हनीमूनवर बोलायचा काहीही अधिकार नाहीये. मला मुळशीला नेलं होतं यांनी हनीमूनला. खरं तर मला ना केरळला जायची इच्छा होती. मी पैसे सुद्धा भरले होते, पण यांनी कामाचं निमित्त काढून कॅन्सल केलं केरळ. आणि मग आमचं केरळ राहिलं तर राहिलंच. अगं मग आता दीप्ती आणि रोहन बरोबर तुमचं जाणं कन्फर्म करायचंय का? बघ बघ, अन्विताला सांभाळायला सविता आहेच. नको नको, असं काही करू नका. त्यांना जर कळलं ना तर रोहा कॅन्सल करून आमच्या मागे येतील केरळला. बरं मग केरळ कन्फर्म. तुझं माझं